आज आपण मस्त जेठालाल फेवरेट गरमागरम फाफडा आणि जलेबी बनवलेली आहेत। ही गुजराती स्पेशल रेसिपी आहेत। जलेबी फाफडाचा नाश्ता करायला खूपच मजा येते। चला तर आता मी तुम्हाला सांगते कसा करायचा जलेबी फाफडा। पण आधी माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। नमस्कार, ज्योती हेल्दी आर मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण फाफडा रेसिपी बनवणार आहे। मी येथे वजनाने 200 ग्रॅम चना डाळ बेसन घेतलेले आहे। हे बेसन वाटीने 2 वाटी आहे। सर्वात अगोदर डोहो कसा करायचा ते पाहू। सध्यापुरते बेसन हे साइडने ठेवू। सर्वात अगोदर एका बाउल मध्ये 1 चम्मच पापड खार घालू। त्यानंतर अर्धा चम्मच हिंग आणि 4 चम्मच पाणी घालून मिक्स करू। थोड्या वेळ पुरते हे मिश्रण साइडने ठेवू। आता हे बेसन चाळणीत घालून चाळणीने चाळून घेऊ। आता या बेसनात स्वादानुसार मीठ, 1 चम्मच जीरा, अर्धा चम्मच हळद आणि मोठ्या चम्मचने 1 चम्मच तेल। आता हे बेसन हाताने सॉफ्ट करून घेऊ। हे बघा, आपले बेसन छान हाताने सॉफ्ट झालेले आहे। त्यानंतर आपण पापड खार, हिंग घालून जे पाणी मिक्सचर केले होते ते यामध्ये घालू। हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ। त्यानंतर थोडे थोडे पाणी घालून बेसनाचा घट्ट डोहो करून घेऊ। आता आपला डोहो छान झालेला आहे। या डो मध्ये 1 चम्मच तेल घालून आणखी सॉफ्ट करून घेऊ। डो आपला जेवढा चिकना होईल तेवढा फाफडा बनेल आणि तुटणार नाही आणि फाफडा चांगला होईल। आता या डोचे छोटे छोटे असे लांब गोळे करून घेऊ। हे बघा, बेसनाचे आपले छोटे छोटे गोळे तयार झालेले आहे। आता हे गोळे साइडने ठेवू। त्यानंतर मी एक चॉपिंग बोर्ड घेतला। चॉपिंग बोर्ड खाली जाड कापड ठेवायचा, म्हणजे चॉपिंग बोर्ड टाइल्स वर घसरणार नाही। तुमच्याकडे असा बोर्ड नसेल तर गॅस ओटा साफ करून किंवा पोळपाटावर सुद्धा फाफडा करू शकता। आता ही लोळी बोर्डच्या खालच्या भागावर ठेवून हाताने हळूहळू प्रेस करून घेऊ। फास्ट करायचा नाही। आता चाकूने दोन्ही साइडच्या कडा कट करून घेऊ, कारण चाकूने कडा कट केल्यास फाफड्याला छान शेप येतो। आता फाफडा चाकूच्या दुसऱ्या साइडने हळूहळू काढून घेऊ। हे बघा, फाफड्याला किती छान शेप आलेला आहे। फाफडा तुमचा लांब झालेला असेल तर काटून तळू शकता। आता अशाच पद्धतीने दुसरा फाफडा करून घेऊ। आता सगळे फाफडे झाल्यास तेलात तळून घेऊ। फाफडा मात्र लाईट तळायचा, जास्त डार्क तळायचा नाही। आता फाफडा पलटून घेऊ। हे बघा, आपला फाफडा किती छान क्रिस्पी झालेला आहे। आता हा फाफडा एका प्लेट मध्ये काढून घेऊ। हे बघा, आपला क्रिस्पी क्रिस्पी फाफडा झालेला आहे। आता मी ठरवले की फक्त फाफडाच खायचा नाही, त्यासोबत जेठालाल स्टाईल जलेबी। ही जलेबी घरी बनवली आहे। याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। आणि हिरवी तळलेली मिरची यासोबत फाफड्याचा आनंद घ्यायचा। आता
तुम्ही पण नक्की माझ्या व्हिडिओप्रमाणे तुमच्या घरी जेठालाल स्टाईल जलेबी फाफडा होऊ द्या आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसा झाला तुमचा जलेबी फाफडा। घरचं हेल्दी खा, हेल्दी रहा आणि ज्योती हेल्दी आहार या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन लाईक करा। अशाच नवीन नवीन रेसिपी आणत राहू। तोपर्यंत धन्यवाद।